ओम गम गणपतये नमः. भक्तांनो, आज आपण अष्टविनायकांपैकी एक श्री वरदविनायक यांची माहिती व कथा जाणून घेऊया. महडचे श्री वरदविनायक हे अष्टविनायकांपैकी चौथ्या स्थानावरील मंदिर आहे. हे गणेश स्थान रायगड जिल्ह्यातील महड म्हणजेच मढ या गावी आहे. हे स्थान लोणावळा आणि पनवेलपासून जवळ आहे. महडच्या सभोवतालचा प्रदेश अत्यंत रम्य व मनाला प्रसन्नता देणारा आहे. मनःशांतीसाठी अनेक ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले होते. प्राचीन काळी या स्थानाला भद्रक या नावाने संबोधित असत. श्री वरदविनायकांचे मंदिर पूर्वाभिमुख आहे व त्याचे बाह्य स्वरूप एखाद्या कौलारू घराप्रमाणे दिसते, परंतु आतील कोरीव काम उत्तम आहे. मंदिराचा आतला सभामंडप 8 फूट लांब व 8 फूट रुंद आहे. घुमटावरील कळस सोनेरी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात रिद्धी व सिद्धी यांच्या पाषाणातील कोरीव मूर्ती आहेत. गाभाऱ्यात पाषाणातील महिरपी आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना कोरलेले 4 हत्तींच्या मूर्ती पहारा देत आहेत. या मंदिरात मूषक, नवग्रह देवता आणि शिवलिंग देखील आहे. मंदिर परिसरात पश्चिमेला देवाचे तळे आहे. मंदिर 1725 मध्ये पेशवा सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी बांधलेले आहे आणि त्यांनी ते येथील गावाला भेट म्हणून दिले असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एक नंदादीप आहे, जो 1892 पासून सतत प्रज्वलित असल्याचे सांगितले जाते. श्री वरदविनायकांची मूर्ती पूर्वाभिमुख असून सोंड डाव्या बाजूला वळलेली व मूर्ती सुखासनामध्ये बसलेली आहे. श्री धोंडू पौडकर यांना 1690 मध्ये एका तलावात श्री वरदविनायकांची स्वयंभू मूर्ती सापडली होती. ही मूर्ती जवळील देवी मंदिरात काही काळ ठेवण्यात आली होती. मंदिराच्या उत्तरेकडे एक गोमुख आहे, ज्यातून पवित्र तीर्थ वाहते. या मंदिरात भक्त गर्भगृहात प्रवेश करू शकतात आणि मूर्तीला वैयक्तिकरित्या पुष्पे इत्यादी अर्पण करू शकतात. आपण आता श्री वरदविनायक यांच्याविषयीची दंतकथा जाणून घेऊयात. फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो व त्याची पत्नी सतत दुःखी असत. तेव्हा तो आपल्या पत्नीसह अरण्यात ऋषी विश्वामित्रांना भेटण्यास गेला. त्या उभयतांचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी राजाला भगवान गणेशांच्या आराधनेसाठी एकाक्षर मंत्राची दीक्षा दिली व तप करण्यास सांगितले. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे भगवान श्री गणेश राजा भीमावर प्रसन्न झाले व तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा श्री गणेशांनी राजाला वर दिला. यानंतर राजा भीम नगरामध्ये परतला व ही वार्ता त्याने आपल्या राणीला सांगितली. तिलाही अतिशय आनंद झाला. भगवान श्री गणेशांनी वर दिल्याप्रमाणे काही दिवसांनी राजा व राणीला एक पुत्र झाला. राजा राणीसह सर्व प्रजेला अत्यंत आनंद झाला व त्या मुलाचे नाव रुक्मांगद असे ठेवण्यात आले. हळूहळू रुक्मांगद मोठा झाला. रुक्मांगद अतिशय रूपवान, विचारी, शांत व पराक्रमी होता. राजा भीमाने सर्व राज्यकारभार रुक्मांगदावर सोपविला व त्यालाही भगवान गणेशांच्या एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्यानंतर एकदा असाच रुक्मांगद शिकार करण्यासाठी अरण्यात गेला असता त्याला अरण्यात खूप वेळ भटकंती केल्यामुळे तहान लागली व तो जवळच असलेल्या वाचनकवी नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. त्या ऋषींच्या पत्नीचे नाव मुकुंदा असे होते. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविवल झालेल्या मुकुंदेने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला. शाप मिळताक्षणी सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला देवर्षी नारद भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरीतील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील श्री चिंतामणी गणेशांची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला. इकडे ऋषीपत्नी मुकुंदेच्या मनातील अवस्था लक्षात घेऊन इंद्रदेवांनी रुक्मांगदाचे रूप घेतले व तिची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर इंद्रदेवांपासून मुकुंदेला एक पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद असे ठेवले गेले. हेच ते ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रष्टा व द्वितीय मंडळाचा कर्ता ऋषी गृत्समद. गृत्समदांच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती. त्यामुळे त्यांचा ऋषीगणांत पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदांना हीन लेखू लागले.
त्यामुळे गृहस्थमद अतिशय दुःखी झाले व त्यांनी त्यांची माता मुकुंदा हिच्याकडून सत्य जाणून घेतले. सत्य कळताच क्रोधभराने त्यांनी मातेला शाप दिला आणि मग ते पापक्षालनार्थ पुष्पक म्हणजेच भद्रकवनात तप करू लागले. त्यांनी विनायकांची आराधना करण्यास सुरू केले. त्यामुळे विनायक त्यांना प्रसन्न झाले व त्यांनी गृहस्थमदांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही याच अरण्यामध्ये वास करावा अशी माझी इच्छा आहे. श्री विनायक गृहस्थमदांना तथास्तु म्हणून तेथेच गुप्त झाले. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महड क्षेत्र. या ठिकाणी गृहस्थमदांना विनायकांनी वर दिला म्हणून येथील विनायकांना वरदविनायक असे म्हणतात. ऋषी गृहस्थमद हे गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की श्री वरदविनायकांच्या जन्मोत्सवाच्या वेळी म्हणजेच माघी चतुर्थीला प्रसादाचा नारळ मिळाल्यास इच्छुकांना संतान प्राप्ती होते. याशिवाय वरदविनायकांची सेवा केल्यास निश्चित फळ मिळते. त्यामुळे विनायकांचे असंख्य भक्त येथे दर्शनासाठी दररोज येतात. भक्तांनो, आपल्याला श्री वरदविनायक यांची कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कथा वाचन आवडल्यास या आणि इतर व्हिडिओजना लाईक करा. यानंतर अष्टविनायकांपैकी तिसरे पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणेश यांची माहिती व कथा घेऊन येणार आहे. तरी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गणेशांचे स्मरण करून मी आता आपला निरोप घेते. ओम गण गणपतये नमः.